पण ते मयप्पानी आणि त्याच्या घरच्यांनी तुमचं काय ऐकायचंच नाही असं ठरवलं आहे काय? हे तात्या, अरे मयप्पाचाच काय घेऊन बसलास रे? सगळ्या गावाने ऐकलं पाहिजे बघा माझा. कुणाचं काही चालू देणार नाही गावात. हा, राम 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 राम. अहो पण तुम्ही गावची जत्रा झाल्यावर तावडीवर बैठक बोलवली आहे. हा, आता बैठक सोडून बाळूचं घर चाललं की फिराया? अरे बघतो की रे कसे जातात गाव सोडून. पण हे जर आताच झालं नाही ना तर उद्या दुसरा कोणी तुमचं ऐकणार नाही. हा, पण तिसरा कोणी ऐकणार नाही. असं करता करता अख्खा गाव तुमचं ऐकणार नाही. पण तो ऐकत नाही माझं ह्या गावात. तो दिसत नाही बघ कायमचा ह्या गावात. आता कसं बोललात? ते मयप्पा तुमच्या नाकावर टिचून फिरायला निघाला. हा, त्याला थांबवायचं काम आहे का नाही तुमचं? अय्यो तात्या, अरे किती उठशील रे आगीत तेल. अरे उडेल की रे भडका आणि जळशील की रे भस्कन. सोड की रे वाट. पेटल पेटल पेटल. राम राम पंच. शिव 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 शिव. मयप्पा, पंचाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय झालं पंच? अय्यो मयप्पा, सगळ्या घरादाराला घेऊन कुठे चाललास रे? आप्पाच्या वाडीला दर्शनाला चाललोय जी. पण मुद्द्याचं बोला. अहो असं काय करताय पण? अहो बोला की काहीतरी. आता तर बोलत होत. पण अजिबात घाबरायचं नाही. अख्खा गाव आपलंय. हा, बोला तुम्ही. अरे समजलं का काय झालं ते? अरे पण कधी वाट गेली. अरे वाट गेली पंचाची. अरे ए तात्या, अरे आता काय करायचं? आता देवाप्पाला सांगावं लागल. अक्काला सांगावं लागल. अरे पण असं कसं काय झालं? अरे कोणी चेटूक केलं रे? अरे वाट गेली की पंचाची. अरे पण अचानक असं कसं झालं? आता हे समजा कुठं झालं? इथं झालं ना तुमच्या मोर. तुम्ही विचारता काय झालं ते? पंचाला काय सांगायचं होतं? आता त्यासनी काय सांगायचं ते सांगताच येत नाही. आणि मी काय सांगू? माझी वाचा गेली मग. पंचानं घरात काय खाल्लं का? आता आजकाल काय खायला दिलं की काय खाऊ नये? त्यांना बोलता येत नाही. त्यासनी कोणी शिक्षा केली आहे का? तेव्हा आपण काही बोलायचं नाही. घाबरा. म्हणजे आता येईल पण आहे. ही माणसंच अशी आहेत. मांजरीवाणी आडवी आली ना ती कामच होत नाहीत बघ. मी काय म्हणतो, थांबवा आजच्याला. उतरा उतरा चला. गप्प बसा की. रामासनी काढवलं होतं. मी सांगू का पंच? हा, आता पंचांची इच्छा आहे तर मी सांगायच पाहिजे. सांग की तात्या, ये दौडू नग. सांगतो की पंचांचं असं म्हणणं आहे
का बाळून जत्रा जो घोळ घातला त्याची चावडीवर बैठक ठेवली आहे पंचांनी. आणि ती बैठक सोडून तुम्ही समजांनी कुठं बी जायचं नाही. ऐकलं ना ग, चांगलं झालेलं बघतच नाही ह्याच मी. काय बी झालं तरी आपण आपाच्या वाडीला जायचं. अगं पण समधी लोक बी गोळा झाल्या ती. मला जायचं आहे, ना नाही थांबणार. बाळू इकडे ये. बाळू काय रे करायचं आता? तुला जायचं आहे ना, जाऊ मग. काय करायचं रे त्या? अरे बोलायला लागले की रे मला. अय्यो ए मयप्पा, माझ्यावर जो जादू करतो त्याला सोडत नाही तुम्ही. हा सगळा प्रकार जाऊन सांगतो बघा देवप्पाला. पंच पंच, आम्ही आप्पाच्या वाडीला दर्शनाला जाऊन येतो, मग बघू ना काय आहे ते, हा? मी फरमान करतो मयप्पा, कोणी कुठे जायचं नाही, चावडीवर जमायचं. म्या म्हणलं होतं तसंच झालं. म्या हात जोडतो. या समजासनी जाऊ द्या, म्या थांबतो ना बैठकीला. नाही नाही, ह्या नाही ऐकायची. तुम्ही बी सांगा आलंच पाहिजे. पण चला वाड्यावर चला, नाही तर आणखी काय व्हायचं इथं. हं? मयप्पा मी सांगतो तसंच सगळं व्हायला पाहिजे बघा, नाही ते घ्यावा लागेल की रे कायदा हातात मला. होय. ए चला रे, जा की रे आपल्या कामाला जा. अरे हे पोपटा, तुला काय वेगळं सांगू की काय रे? चल की रे. अय्यो अय्यो अय्यो. माझं ऐका, हाल सिद्धनाथ आपण मला बोलवलं नाही. तुम्ही जा, म्या थांबतो इथंच. बा मला हे नाही पटलं. वय आम्ही बी थांबतो इथं. हो तुम्ही एकलं पडाल आणि समजा गाव तुमच्यावर तुटून पडला म्हणजे. काळजी नका, म्या म्हणतो ते ऐकायचं आता. हा, तुम्ही निघा. हिरप्पा, संगरावा यांच्या निघा. किती दिस लोटलं, आपण समधी घराच्या बाहेर निघालो होती. ह्यात बी त्या पंचानं खोडा घातलाच. त्यासनी कुणाचं चांगलं झालेलं बघवतंय वे. बा राहिला मागच. तू आला असतं तर किती बरं झालं असतं. ऐकायला होतं त्या पंचाचं.
अगं गावकी हाय असं करून चालत नाही. तरी बी मी तासनी म्हणत होते देवाच्या कामाला जाताना पहिल्यांदा तोंडातून नाही म्हणू नका, तर ते माझं ऐकतच नाही. अगं पण रातच्यालाच बोलणं झालं की तुमचं आणि सकाळच्यालाच निघालो. हाय पण आधी तर देवापाकडे जायचं असं म्हणत होते ते. त्या देवाप्पाला तर सध्या बायकांनी मिळून हाणला पाहिजे एकदा. हा आम्हाला मध्ये घेऊन तर म्हणजे झालं. उद्या त्यानं काय केलं म्हणजे आम्ही लय भोगलेला हाय म्हणून सांगतो. एकदा का सिद्धनाथाच्या पाया पडून आलो म्हणजे समधी इडापिडा निघून जाईल बघ. पण हे आलं नाही एवढंच रुखरुख आहे मला. सुंदर तू आमच्या संघ आली आहेस पण तुझा निम्मा जीव महापात अडकलाय. अगं भाई आज पत्र दोघं एकमेकांना सोडून कधी बी बाहेर पडलो नाही आम्ही. बाळ मामा तुम्ही येताय का बाई गाडीत? नाही नाही लगेच चालतं. पाय दुखत नाही बाई तुमचं? अगं अजून लय पायी चालायचं हाय बस. मयप्पा एकलाच दिसला म्हणून आलो बोलाया. बस की वाईज बोल काय हाय? पंचाचं काय पटलेलं नाही बघा आपल्याला. अरे गाव की हाय ऐकणं भाग आहे बघा आपल्याला. वय पर तो पंच काही म्हणन आणि आपण नुसतं ऐकायचं हे काय बरोबर नाही. एक बोलू का? चुकला बघ तू मयप्पा. मी काय केलं? अरे घरच्या संग तो जायला पाहिजे होता आप्पाच्या वाडीला. अरे तू काय सांगतो या? त्याच्या मोरा आमच्या बाजूने बोललास का? मला वाटलं तू असंच म्हणणार. अरे मी जर तुझ्या बाजूने बोललो असतो तर मला पंचानं जवळ केलं असतं का? आणि आपल्या गोटात काय चाललंय ते आपल्या पोटूर आला असतं का? पर हे तुला आणि गावच्या लोकांना कळतच नाही. अरे म्या काय काय आणि किती किती करतो गावासाठी. माझ्या जीवाला ठाव आहे. तू आणि ते गाव की गोंधळ घाला मला काय पडली नाही बघ. अरे पण मला पडले आहे ना. तू मला एक सांग पंचाची वाचा गेली कशी आणि परत वाचा आली कशी? मला काय ठाव? त्या पंचाच्या नावाने काय उतारा केला का काय? तू काय माहिती काढा आलास की काय? अरे नाही बाबा पंचाची शपथ मी तुझ्याकडनं आहे बाबा. मला उतारा करायची गरज नाही. तुमचं चाललं असतं काही ना काही त्या मंगळू सोबत. आता माझं काम मी केलं पण एकच सांगतो पंच काही बी म्हणला तरी ऐकायचं नाही. हा तर येतो बघ मी. हा गुंडम कुंडा गुंडम गुंडा गुंडम कुंडा गुंडम भुंडा. आज वाचा गेली म्हणून बायकोला घेऊन आलास वैर? अय्यो तुम्हाला कसं काय कळलं देवप्पा? ते तपासल्या बसल्या समजा गावचं कळताय त्यासनी. अय्यो देवप्पा हे मला नाही मी यांना घेऊन आली इथं. आज वाचा गेली तुझ्या नवऱ्याची. उद्या जीव गेला असता तर? अय्यो अय्यो जीव. अय्यो देवप्पा असं काही बोलू नका हो. अजून जगायचं बघा मला. इतक्यात नाही मरायचं. हो करून सोडायचं की हो तुमचं ते बांधकाम. जगायचं की हो देवप्पा. देवप्पा तुम्ही असताना मला नाही बघा कुणाची भीती म्हणते मी. आणि तुम्ही एवढं कशाला घाबरता म्हणते मी. आता देवप्पा काय म्हणतात ऐकणार आहेत का तुमचं तर बोलत बसणार आहेत? अय्यो अरे चुकलं की रे मगळू. अय्यो देवप्पा आता तुम्हीच सांगा की हो कशामुळे झालं हे सगळं आणि त्याच्यावर उपाय पण आता तुम्हीच सांगा की हो. वाचा गेली तेव्हा तुझ्या मोर कोण होतं पंच?
अयो मयप्पा अडभावे होता की हो देवप्पा. तिकडं गेलं की असंच होते बघा देवप्पा. तिथंच कुठेतरी मुरतय पाणी. सांगतो जरा धीर धर अक्का. आणखी कोण होतं तुझ्या मोरा बोल. अयो आठवलं की हो देवप्पा, आठवलं की. तो बाळू होता बघा, तो खुळा बाळू. बाळू तू त्याच्या वाट्यात आडवा गेलास आणि त्यानं चेटोक केलं तुझ्यावर. अयो चेटूक. अगदी तसंच्या तसं बोललात बघा देवप्पा. आज हिंच्यावर चेटूक झालं, उद्या आमच्या घरावर चेटूक होणार आणि आमचा जीव जाणार. तेवढ्यात पडेल की हो आम्हाला ते. अयो त्या बाप्पाने लक्ष दिलं म्हणून वाट आली, नाहीतर मुक्का झाला असता तुझा नवरा. अयो म्हणू म्हणजे एकदम. अयो देवप्पा, देवीसाठी सोन्याचा हार आणलाय बघा मी. अयो एकदम सोन्याचा हार. खुली झाली काय ग तू. आता काही करा देवप्पा, मला आणि माझ्या गुंडप्पाला काही होता कामा नाही बघा. अयो आणि मला. आणि पहिले त्या बाळूचा पुरता बंदोबस्त करा म्हणते मी. मंगळो कशी साचली हाय माझी देवी आया. काय झालं ग? हिचं बी काय कळतच नाही. कधी उठून पळत सुटल सांगता येत नाही. हे सत्यवा, पोरी खाली बस की. काय झालंय? तेच ते तर गाडी थाय म्हणून बरं आहे, नाही तर पळत सुटली असती कधी. घालू का पाठीत काठी? मी हाय सांगा कळलं ना? मला तर वाटतंय माघारी फिराव. एकला गडी माणूस आहे म्या. कुणाला काय झालं तर काय करणार. नाही नाही, आता काय बी झालं तरी हाल सिद्धनाथांच्या पाया पडून मागत यायचं. सत्यवा, तुला भूक लागली आहे का? गाडी थांबून जेवायलाच बसूया म्हणतो मी. नाही नाही, आधी आप्पाच्या वाडीला पोहोचू. आता मध्ये नका थांबाया. बाळू काय करायचं? थांबायचं की चालायचं? आता थांबायला ना ग. मी उतरतो, तू बस इथं. राहू दे, तुला नाही झेपायचं. तुझं काम झालं अक्का. तुला आणि तुझ्या घरच्यांना काय बी होऊ द्यायचं नाही म्या. अय्यो देवप्पा, मला माहित तुम्हीच माझं काम करणार ते. माझी एक अट आहे. त्या बाळूला या गावाबाहेर काढायचं काम
या पंचाचं अयो माझं वय तुझा. इंद्री अय्यो थांबा म्हणते मी. अय्यो, आता जाऊ की हो वाड्यावर. त्या देवप्पाने काय सांगितलं ते घुसले का तुमच्या डोक्यात? अय्यो, कशाच म्हणताय हो? त्या बाळूचा म्हणते मी. लक्षात की हो, लक्षात लक्षात. तुमच्या तोंडाकडे बघून तर वाटत नाही हो. हलवायचीच आहे की काय तुम्हाला काय? सत्ता? अय्यो मी काय म्हणते ते नीट ऐका. अय्यो, पहिले त्या बाळूला कायमचा गावाच्या बाहेर नाहीसा केला पाहिजे. अय्यो, तू काय रे आमच्या नवरा बायकोची भांडण ऐकत उभा जा गिरे लांबा. थांब. अय्यो तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही? अय्यो, ऐकलं की आता जाऊ की वाड्यावर. तुमचं काही लक्षण ठीक दिसत नाही. थांबा, तुम्ही असं ऐकणार नाही. अय्यो, ऐकलं की हो, बोला की हो. जोपर्यंत तुम्ही बाळूला या गावाच्या बाहेर पाठवत नाही तोपर्यंत वाड्याच्या बाहेर जेवायला वाढीन. अय्यो, याला कशाला वाड्याच्या आत जेवायला? तुम्हाला म्हणते मी. अय्यो मला. अय्यो, ए धर की रे छत्री छत्री छत्री. मायप्पा कानावर आलंय माझ्या. पर ऐक, पोराच्या बाजूनं उभा राहा. मंगळू, बाहेर लईच पाऊस पडतोय का? अहो तेव्हा थांबतच नाही. आणि समधी माणसं लई कामात असत्याल नव. अहो पर असं काय विचारताय सध्या बाप्पा? माणसं पाया पडाय यायची ती कमी झाली का काय? अहो असं कसं होईल देवा बाप्पा? लोक येत्यात, पाया पडत्यात आणि काय बाय आणून बी ठेवत्यात. असं व्हाया न ग का लोक विसरली देवप्पाला? अहो असं कसं होईल देवा बाप्पा? अहो तुमच्याशिवाय इथं दुसरं कोणी आहे का? असं वाटतंय ना ग. मग काय करणार आहेस का नुसतं बसणार आहेस? अहो काही चुकलं असेल तर माफ करा देवा. कुंडम कुंडा भुंडम भुंडा. आपण विचार नाही केला तर काय फरक नाही पडायचा कोणासनी. तुम्ही सांगत तसंच होईल देवा बाप्पा. तो मायप्पा एकलाच आहे ना. त्याच्या घरची समधी माणसं गेली बाहेर फिरायला. एकला हाय तवरच घ्या त्याला आपल्या बाजूने वळून. अरे पुढे काय करायचं ठरवलं रे मय्यप्पा? आता तुम्हीच न्याव करा पंच. ते काही नाही, ज्याच्याकडून चूक झाली
त्याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे बघा. अय्यो तेव्हा काय ते स्पष्टच बोला. अय्यो मय्यप्पा, अरे जत्रा कशासाठी असते रे? अरे वर्षात एकदाच येते की रे ती. कशासाठी असते जत्रा? काय रे त्या कशासाठी होते? अरे गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरी करण्यासाठी असते की रे जत्रा. पर तसं काय बी झालं नाही. गावातली लोक म्हणायला लागली, अरे हे का जत्रा आहे का? अय्यो काय रे? अप्पा अय्यो गुंडप्पा, सरळ सांगा की ते सगळं बाळूमुळे झालंय ते. अय्यो मय्यप्पा, लक्षात येतंय का रे तुला? माझ्या पोरामुळं तुम्हा समध्यासनी तारास झाला. परमेश्वर बुद्धी तुका का पुन्हा असं होणार नाही. अय्यो अरे तू लाख शब्द देशील की रे, पण म्हणून आम्ही काय वाट बघत बसायचं का रे काही होण्याची? हे काही पहिल्यांदा होत असं नाही. अय्यो अप्पा अय्यो गुंडप्पा, मला तो बाळू नकोच आहे या गावात. अरे मयप्पा काहीतरी बोल. म्या माझ्या बाळूला साळत धाडलं, पर तो टिकला नाही. गावात ठेवलं, लोकांची नुसकानी झाली. घरात ठेवलं, डोक्याला ताप झाला. आणि जत्रा तर त्यानं समध्यांचाच हिरमोड केला. म्या नाही कुठल्या तोंडानं म्हणू. आता तुम्हीच सांगायची काय करायचं. अय्यो म्हणजे तुला मान्य आहे की रे सगळं तुझ्या बाळूमुळे झालं म्हणून? आहे मी आतून सगळं ऐकलं आहे. एका लहान लेकराच्या विरोधात सगळा गाव उभा आहे हे बघून वाईट वाटलं मला. अय्यो मल्लप्पा, तू काय बोलणार ते ठाऊक की रे मला. तू बोलणार की हा काय न्याय निवाडा म्हणायचं का याला? असंच म्हणणार की नाही रे तू? पण मी म्हणते गावच्या कारभारात तुम्ही लक्ष घालणं बंद का करत नाही? गावचे खरं बोलायला घाबरतात म्हणून मला बोलणे भाग आहे. अय्यो गाडी का थांबली म्हणायची? चोर दरोडेखोर तर आलं नसतं ना ग? अगे उगा काहीतरी बोल ना ग. अगं वाडीला चाललो हाय. हाल सिद्धनाथ आहेत की काळजी घ्यायला. आता इथेच थांबायचं आहे का काय? हो पाहुणं, असं वाटत का थांबलायस? तुम्हासने थांबवायला. म्हणजे बाबांनो, इथून मोर जाऊ नका. हो कोण आहे ते तरी विचारा. कोण हाय आणि का थांबलो हाय आपण? हे म्हणत्यात इथंच थांबा. होय ना म्हातार बाबा? होय. अंडा कशा पाय थांबायचं? या नाही थांबायची हात. पण आम्ही तर मोर जाणार. हा थांबाजी. म्हातार बाबा, आम्ही का थांबायचं आहे इथं? चिंचचं बन आहे मोर, आणि तिथून जाणं धोक्याचं आहे. अरे देवा, हा तर काय करायचं बाळू? चिंचच्या बनात कोण काय कराले? पण हे म्हातारा बाबा म्हणतात ना,
मोर जाणं धोक्याचं आहे तर राहिलं इथंच थांबू. काय घाबरताय? अगं पर करायचं काय आता? माझं ऐका बाबांनो, थांबा इथंच. चूल मांडा, जेवा आणि बिनघोर झोपा. तांबड फुटलं की मग निघा. म्हातार बाबा, तुम्ही कोण, कुठलं, आमसनी का सांगताय सा? अप्पाची वाडी हाय जवळ आणि जो कोणी ह्या वाटेनं येतो त्याला सांगतो मी. बर बर, आम्ही समधी इथंच थांबतो, चूल मांडतो आणि तुम्ही बी आमच्या संगत जेवा. गंगे, भीमा, चला बैलगाडीतून समजा उतरवा खाली. म्हणजे आपण उघड्यावर जेवायचं आणि झोपायचं? वय काय हे म्हणलं आणि तुला किस ऐकलं? हरप हाल सिद्धनाथानेच पाठवला असणारी असणे. सांग भलं. सुंदरा, तू घरात नाहीस तर घराला घर पण नाही बघ. चला चला, आवरा समध्याने. हाल सिद्धनाथांची समाधी जवळच आहे म्हणलं नव्हतं का मात्र बाबा? माझं आवरून झालं आहे. वय कवा झोप लागली रातच्याला कळलंच नाही आणि असल्या रानात बिनगोर राहिलोय की आपण. अगं, हाल सिद्धनाथांची कृपा आहे म्हणल्यावर काय होतंय आपल्याला? हाय, रातच्याला जे म्हातारं दिसलं कुठं बी नाहीत. गेलं तर गेलं, त्यात काय एवढं? असं नव्ह, त्यांच्यामुळेच तर इथं थांबायची बुद्धी झाली की नाही. ते नसतं तर काय केलं असतं आपण? अगं पर रातच्याला जेवलं संग, चांगलं बोललं आपल्याशी. वय पहाटेच्याला उठून गेला असेल. त्या म्हाताऱ्याचं काय सांगताय एवढं? मी संघ हाय म्हणल्यावर तुम्हाला काय बी भ्यायचं कारण नाही. दर येळाला तुम्ही असंच म्हणताय. भला माणूस वाटला, पण त्यासनी नावगाव काय बी पुसलं नाही. पुन्हा कधी भेटणार ते बी विचारलं नाही. देवानच धाडला म्हणायचा. आता इथंच बोलत बसणार आहेसा का? अगं बाई सुंदर, चल ही जाऊ ती चुरण. चला बेगी. वय वय, चल. चला गंगे, हे घे. चला चला चला. हाय, कशाला एवढा विचार करतीस? भेटल म्हातार बाबा पुण्यांदा.
काय हो हेच देऊळ आहे ना व? बाय बोलू लागल बाळ सांगू लागल तो म्हातारा बघितला का? बाळ बोलू लागल बाळ सांगू लागल काय काय न सांगताच निघून गेला होता. राजा माझ्या राजाला राजा पर तुमचं काही घेऊन गेलं नव्हतं ना व? गंगे पाणी या सावकर अगं त्याच्यामुळेच ते इथवर आलो आहोत. हाल माझं केलं या गा केलं या हाल माझं केलं या हाल गा माझं केलं या गा केलं या हाल माझं केलं या हाल गा माझं केलं या गा केलं या हाल सिध म्हणत्याले हाल गा सिध म्हणत्याली गा म्हणत्याली मला हाल सिध म्हणत्याल्या मला वाटलं पुन्हा भेटताय की नाही. भेट होत राहणारच. मी कुठं जातोय? अय्य आपण आलो कुठं? हलसिद्धनाथांच्या पाया पडाय. या म्हातार बाबांशीच काय बोलत बसलीस? अगं तसं नवं. रातच्यालाही भेटलं नसतं ते इथवर आलो असतो हे आपण. काहीतरी सासूबाई तुमची. अहो म्या असताना कुणाची गरज आहे का? तसं नवं. आय या बाळूबाई इथवर आलीस पर आमसने घेऊन कधी आली नाहीस इथं. अगं तू लहान होतीस तेव्हा तुला बी घेऊन आले होतेच की. आपल्या लेकरात कोणी असं दुजाभाव करतं का? मी आधी नाही आलो इथं कधी. पण हाय काय हे? गप गुमान जाऊन पाया पडायचं नाही ते काय विचारतायसा? तसं नव. सासूबाईंचा देव हाय त्यासनी ठाव असेलच की. हवं मी अडाणी बाई. पण आमच्या घरात आधीपासूनच पूजा आहे हलसिद्धनाथांची. आणि हाक मारली की ह्यो देव धावून येतो. एवढंच ठाव आहे मला. तुम्ही इथं आलाय सा आता समद कळन तुम्हाच नाही. म्हातार बाबा तुम्हासनी काही ठावा असेल तर आम्हासनी सांगायची. तू या म्हातार बाबाचं बस ऐकत. मला नाही ऐकायचं. आलं ह्याच्या अंगात. बाळू असं वागतात भाई. देवळात जायचं तेव्हा सांग येतो म्या. अरे बाळू ऐक की. बाळू असं का वागतात बाळू मामा? काय बोलू मी सत्यवा.
म्हातार बाबा, मी आज जाऊन दर्शन घेणारच आहे, पण तुम्ही काहीतरी सांगत होता. ह्यो खडक इथं हाय, तो काही साधा खडक नव्ह. तो इथं कसा आला याची लय मोठी कथा आहे. खडक म्हणजे? हवं ऐका की जरा. खडक म्हणजे गाभाऱ्यात पाया पडतात त्यो. हे स्थान आहे हरसिद्धनाथांचं. ओय गोसाव्या, काय कुठं चाललंय? चिंचेच्या बनात नदीच्या पलीकडे. हा ते कळलं मला. आपण आत्ता कुठं चाललाय? नावेत बसायला. अरे माझी नाव आहे ती. तुझी. ह्या जगात तुझे असे काहीही नाही. जे आहे ते त्या परमनियंत्याचे आहे. होय का? होय. तर मी सांगतोय ना, माझी नाव आहे ती. भ्रमात आहेस तू. तुला असं वाटतं की ते तुझे आहे, पण खरं तर ते महादेवांचे आहे. होय का? होय. मग सांग की तुझ्या महादेवासनी त्या तिकडं नदीच्या पल्ल्याड पोचवायला. तर म्या तुला माझ्या नावात बसू द्यायचो नाही म्हणजे नाही. अरे असं करू नगस. अरे तू गप्र. या गोसावड्यासनी माझ्या नावात बसून द्यायचो आणि काहीतरी तंतर मंतर करायचं यो. आणि तू का थांबलायस? सांग की तुझ्या महादेवासनी नाव आणायला.
देवाची मी पूजा करते त्याचं गुणगान ऐकून भरून पावलं म्हातार बाबा समजा ठाव नव्हतं मला. देश राज्याचं नाव घेतीस तू, त्याची कथा आज आपल्याला कळली बघ. आपण अडाणी ते अडाणीच. ज्याचं काय ठाव नाही त्याची पूजा करतोय आयुष्यभर. मनी भाव हाय त्याला देव पावतोच. हिरप्पा तुमचं नाव यासनी कसं ठाव? कालच्याला भेटलो तेव्हा ऐकलं असेल. तुमचा देव तुमची वाट बघत आहे. भक्तानं बी देवाला तिष्ठत ठेवू नये. जा गाभाऱ्यात जाऊन भेट घ्या देवाची. बाळू, हे बाळू, ये रे बाबा. चल तुम्ही व्हा मोर, मला या म्हातार बाबाशी बोलायचं आहे. आता जेव्हा ते बोलत होते तेव्हा लांब जाऊन उभा राहिला आणि आता काय बोलायचं आहे त्यांच्याशी? चल जाऊ, लय कटाळा आला उभं राहून. वय वय म्हातार बाबा, आम्ही आज जाऊन दर्शन घेऊन येतो. तुम्ही कुठे जाऊ नका जी. काहीतरी पुण्य आहे गाठीशी म्हणून भेट झाली तुमची. आणि तुमच्याकडनं माझ्या देवाचं अजून गुणगान ऐकायचं आहे मला. मी इथंच आहे, या जाऊन तुम्ही. बाळू, भीमा, जावई बापू, तुम्ही आज जावा. हे घे, जावा. बाळू, पाया पड की. देवा, तू बोलिवलंस आणि बाळूला घेऊन आले. बाळू संग माझी लेक आहे, भीमा आहे, जावई बापू आहे, माझी नात बी आहे. समद्यांवर तुझी कृपा असू दे. त्यांच्या हातून समद्यांचं भलंच होऊ दे. त्यासनी काय बी कमी पडू देऊ नका. आजी, तुझ्यासाठी तू काय बी मागितलं नाही. अगं सत्यवा, तुम्ही सुखी झाला म्हणजे मला समद मिळाल्यासारखं आहे बघ. देवा, माझी लेक बरी होऊ दे. मी तुझ्या मोर पूर्णाचा निवड ठेवल. गंगे, देवाला सांगते हायस इसरू नग. नाही इसरायची. आणि माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी दे. मी अख्ख्या गावाला पूर्णाचं जेवण घालीन. हा ग, काहीतरीच तुझा ऐकतोय मी आतून. देवा, माझ्या धन्याला बोलवलं नाहीस तू. असं का? अरे
त्यांच्या हातून काय बी चुकलं असेल तर त्यांची चूक पोटात घ्यावाजी. त्यासनी सुखी ठेवा ना, हा ना माझं आयुष्य त्यासनी लागू दे. हे काय आय? अगं बाळवरून त्यांच्या जीवाची लई घालमेल होती बघ. ते काय मला समजत नाही का? देवा, त्यासनी कसली बी चिंता ठेवू ना ग. देवा, माझा संसार सुखाचा कर र बाबा. आमच्या घरात मातीतनं मडकी भांडी चाकावर बनत राहू दे बघ. अगं तू इथं आली आहेस, देव तुला प्रचिती दावणार बघ. कुणासली प्रचिती पाहिजे? गोदा मावशीला. देवानं ऐकलं असणार तुझं मावशी. आय, देवाला भेटलो म्या. वरून पावले बघ म्या. बाळू, देवाला पाठ दावू ना ग. देव आपल्या संग येत्या. अगं म्हातार बाबा कुठे गेलं? हवं इथं म्हातार बाबा उभा होता, कुठे गेलं? आम्ही तर नाव बघितले त्यासने. आय, आता दर्शन झालं की मग कशा पायी उडकायचं त्या म्हातार बाबाला? त्याच्याशी काय आपलं नातं होतं? हा, अगं तसं नव्हं, देवाच्या दारात भेटल्या ती, काहीतरी कारण असेल. मला तर वाटते त्याला काहीतरी पाहिजे असेल. तू कशा पायी तुम्हाला काय मागा लागलाय? जे पाहिजे मिळते त्याला इथं. इथंच कुठंतरी असतील ते. हुडकायचं का त्यासनी? तुला बी काही घरला जायचं नाही का? आधी न्यारी करू आणि जाऊ अक्कूला. ते बघा म्हातार बाबा तिथंच आहेत. देवाला बी पाया पडून आले. आता तुमच्या बी पाया पडते. गंगे, आता माझ्या पाया कशा पायी पडलीस? बघताय काय, समधी पाया पडा. चला. थांब, तू माझ्या पाया पडू नकस. आत खडकावर डोकं टेकवलंच नव,
झालं तर मग हवं राहू दे की, त्याच्यासाठीच ते इथवर आलो होतो आम्ही. सांगितली का इच्छा तुझी देवाला? माझं देव असा आहे की त्याला काय बी सांगायची गरज नाही. न सांगता त्याला समज समजतंय. खरी बी हाय जीव राहत नाही. सांगितलं नाही. माझ्या लेकरावर तुमची कृपा असू द्या. हाय तू लय भोळी हाय. तू कुणाशी बी बोलत बसतीस. बाळू मला बैलगाडीत बसायचं हाय. होय की, तर तुझ्या आजीचा पाय इथून निघल तवा नव. अगं तिची इच्छा हाय तर राहू दे तिला. एकदा का अक्कोळला गेली का तांबडं फुटल्यापासनं ती जिमनीला पाठ लागूस तर काम करत असते. सुंदरा काय बी घाई कर न ग. तुझं मन भरत नाही तवर थांब इथं. माझं असं झालंय इथून बी पाय निघत नाही. आणि हातून जीव बी घराकडे पळतोय. मालक एकलंच घरी आहे. त्यांच्यावर काय वाढून ठेवलंय ते तर देवालाच ठाव. म्हणूनच म्हणतो या लागलीच चला, पण ऐकतच नाही कोणी. काय बी काळजी करू नका. तुमचा देव इथं बसला आणि समद्यावर नजर आहे त्याची. पण मग तिच्या मालकासनी इथं यायला का मिळलं नाही? देवाचीच इच्छा का? होय, ज्या दिवशी तो बोलवल तेव्हाच हिचा मालक इथं येईल. त्याच्या इच्छेबगर काय बी होत नाही. या पोराचा बाप तिथं थांबायला काहीतरी कारण आहे.